रखडलेल्या महामंडळांचं वाटप आला आणि जिल्हा नियोजन निधीचा देखील आढावा घेण्यात आला। जिल्ह्यातील निधी वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। 15 दिवसांमध्ये महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं देखील समजतं। महायुती समन्वय समितीच्या रात्री झालेल्या बैठकीमध्ये विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली आहे। राज्यातील रखडलेली महामंडळ आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। वारंवार सूचना देऊन देखील स्थानिक स्तरावर पक्षामध्ये धुसफूस सुरू असल्याने स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रमुख नेत्यांना मतभेद टाळण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। बैठकीत ठरल्यानुसार ज्या जिल्ह्यामध्ये निधी वाटपावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतभेद उद्भवतील तिथं सर्वप्रथम विभागीय आयुक्तांमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल। तिथेही तोडगा न निघाल्यास समन्वय समितीच्या पातळीवर निर्णय घेतला जाईल। तरीही वाद न मिटल्यास अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घेतला जाईल असं देखील समजतं। आणि याविषयी अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, गेल्या काही दिवसांपासून तिन्ही पक्षांमध्ये एक प्रकारचा सुप्त संघर्ष, राजकीय शाब्दिक वाद आपल्याला पाहायला मिळत होता। त्यामुळे हा वाद कुठेतरी थांबला पाहिजे, महायुतीमध्ये समन्वय राखला पाहिजे, त्या दृष्टीने चर्चा झालेली आहे। इतरही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे असं समजतंय। काय अपडेट्स आहेत? नक्कीच महायुतीमध्ये समन्वय हा राखला गेला पाहिजे यासाठी ही बैठक होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून जी धुसफूस अंतर्गत माहिती जी चव्हाट्यावरती येत होती ती रोखण्यासाठी कुठेतरी आता महायुतीच्या प्रमुख नेत्यांनाच या बैठकीला उपस्थित राहावं लागलं। त्यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक झालेली आहे। पुन्हा 2 ते 3 महिन्यानंतर ही बैठक होणार आहे। मात्र त्या बैठकीपर्यंत काही रोडमॅप हा ठरवण्यात आलेला आहे। एकूणच वादाचे विषय या बैठकीमध्ये चर्चिले गेले ते म्हणजे महामंडळासंदर्भातील वाटप असेल, एकूणच जिल्हा नियोजन समितीमधील निधी वाटप असेल, आमदारांना मिळणारा निधी असेल, एकूण अशा बऱ्याच प्रश्नांवरती काल चर्चा झालेली आहे। काही आमदारांनी, काही नेत्यांनी आणि काही प्रमुख सुद्धा मंत्र्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि प्रश्नांवरती चर्चा सुद्धा झालेली आहे। महायुती म्हणून आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असेल किंवा स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतील तर एकत्रित लढायचा आहे हा एक सूर त्या बैठकीमध्ये उमटलेला आहे। मात्र सर्वांना समजून एकूणच आपल्याला काम करायचं आहे आणि आपली जी कामं केलेली आहेत ती जनतेपर्यंत कशी पोहोचवावी या संदर्भातील चर्चा आणि निर्णय काल झालेले आहेत। का महत्त्वाचं मार्गदर्शन जे आहे ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। मात्र लवकरच महामंडळांचं वाटप करण्यात येणार अशा प्रकारचं आश्वासन सर्व महायुतीतील आमदारांना देण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्या संदर्भातील फॉर्म्युला आता ठरणार आहे। या फॉर्म्युलानुसार हे महामंडळाचं वाटप होणार। त्यामुळे एक हा महामंडळाचा वादाचा विषय त्या ठिकाणी चर्चेला गेला। दुसरा म्हणजे जिल्हा नियोजन समितीमध्ये अनेक प्रकार आपण जर बघितलं तर स्थानिक नेत्यांमध्ये जी अंतर्गत धुसफूस होती ती कुठेतरी चव्हाट्यावरती येत होती। त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली। जिल्हा नियोजन समितीमध्ये काही निधी हा वाढवण्यात आलेला आहे। त्या संदर्भातील काही एकूणच आपण बघितलं तर निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहे। कशा प्रकारे हा निधी कशा प्रकारे खर्च करण्यात येईल, कोणती कामे ही प्रामुख्याने करण्यात येईल या संदर्भातील चर्चा झालेली आहे। त्याचप्रमाणे महायुतीमध्ये एकसंधपणा राहिला पाहिजे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या झडताना आपल्याला पाहायला मिळत होत्या। सध्या पालकमंत्री सर्व जिल्ह्यांना मिळालेले आहेत। त्यामुळे जोमाने कामाला लागा अशा प्रकारे त्यामुळे आपण पाहतोय महायुतीमध्ये कशा पद्धतीने समन्वय राखला जाईल त्या दृष्टीनेच प्रयत्न होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय।